दादा, तुम्ही नवनवीन संशोधन करून जी काय शेती करताय त्याच्याबद्दल आम्हाला तर खूप उत्सुकता आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रेक्षकांना पण तुमची शिवार फेरी मात्र नक्की दाखवा. का नाही? आता हे जे काय माझं संशोधन आहे तर ह्याच्याबद्दल तर आता हे आपण शिवार फेरीचं दर्शन तुम्हाला 100% घडवतो. या. चला तर मग जाऊया शिवार फेरीला. नमस्कार, मी विषमुक्त शेतकरी गुलाब घुले, मुक्काम पोस्ट वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे. तुम्ही आता पाहताय की आपल्याला शेती करायची, विषमुक्त शेती करायची असेल तर आपल्याला देशी गायची गरज राहणार आहे आणि ह्याच्यापासून आपण 30 एकर विषमुक्त शेती करू शकतो. आपण आता तुम्हाला गाय दाखवली, देशी गाय. तर ह्या देशी गायपासून आपल्याला काय मिळतं? तर ह्याच्यामधून देशी गायच्या आपल्याला ते आता 200 लिटरचा बॅलर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, जीवामृत बनवतो आहे 200 लिटर. त्या 200 लिटरला आपल्याला 5 ते 10 किलो शेण लागतं ताजं, 5 ते 10 लिटर गोमूत्र लागतं, बेसन पीठ 1 ते 2 किलो लागतं आणि काळा गुळ आपल्याला 1 ते 2 किलो लागतो. बांधावरची माती हे आपल्याला एक साधारण 1 मूठभर किंवा 1 ओंजळभर माती लागते. आणि हे आपण जे 200 लिटर बनवतो ते 1 एकराला पुरेसं होतं. हे 1 एकरामध्ये तुम्ही जर ह्या निविष्ठा पाठवल्या तर कुठल्याही आपल्याला रासायनिक केमिकलची आपल्याला देण्याची गरज राहत नाही. हे जीवामृत बनवल्यानंतर ह्याच्यामध्ये कुठले निविष्ठा तयार होतात? NPK, नत्र, स्फुरा आणि पालाश, जे आपल्या भाज्यांना किंवा पिकांना जे काय लागतं ते ह्याच्यामध्ये तयार होतं. ह्याच्यानंतर हे आपण कसं देतो की हे जीवामृत आपण 3 गाळण्या लावलेले आहेत. 3 गाळण्याने हे जीवामृत गाळलं जातं, आपल्या पंपामध्ये येतं. पंपात मी काय होतं की ह्या मेन लाईनला आपण सलाईन म्हणून पाठवतो आणि प्रत्येक झाडांच्या मुळांना हे जीवामृत इथं पोचलं जातं. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर कीड नियंत्रण बघा. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे, दशपर्णी अर्क आहे, तंबाखू अर्क आहे, हिंगाची पावडर आहे, देशी गायचं जुनं गोमूत्र आहे, हे आंबट ताक आहे, त्याच्यामध्ये विषमुक्त गुळाची काकवी आहे. हे आम्ही फवारणीसाठी ह्याचा वापर करतो. याच्यामध्ये आता ताक का वापरायचं? तर ताक हे बुरशीनाशक आहे. एका पंपाला अर्धा लिटर ताक, त्याच्यामध्ये गुळाची काकवी आपल्याला 1 कप भर घालायची, दोघांचे मिश्रण करायचं आणि ज्या झाडांना फुलावस्था प्राप्त होते तर त्या झाडांना आपण हे फवारणी करू शकतो. ताकामध्ये काय गुणधर्म आहेत? ताक हे सायट्रिकपणा याच्यामध्ये. तर ह्याच्यामुळे काय होतं की बुरशीनाशक असल्यामुळं कुठल्याही फुलाचे फुलगळ होत नाही. पहिलं ह्याच्यामध्ये आपण काकवी का मिक्स करतो? एक चहाचा कपभर मिक्स का करायचे? तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचं काम करतं. पहिलं कार्य आहे स्टिकर, पानाला चिटकून राहणे, आणि दुसरं कार्य आहे की ज्या फुलावर आपण जे फवारणी करतो त्या गोडीमुळं मधमाशी येऊन त्याचं परागीकरण चांगल्या पद्धतीत होतं. त्याच्यामध्ये आम्ही जीवामृतची पण फवारणी करतो. 15 लिटरच्या पंपाला आम्ही 1 लिटर जीवामृतचा वापर करतो. 14 लिटर पाणी, 1 लिटर जीवामृत, त्याची फवारणी करतो. ते एक कीडनाशक म्हणून चांगल्या प्रकारचं काम करतं. त्याच्यामध्ये देशी गायचं जुनं गोमूत्र आहे, ह्याचा आम्ही फवारणीसाठी काय उपयोग करतो? 15 लिटर पंपाला 70 ते 80 मिली किंवा 100 मिली एका पंपाला घेतो. त्याचं एक कीड नियंत्रण म्हणून चांगला एक याचा फायदा होतो. ह्याच्यामध्ये हिंगाची पावडर आहे. हिंगाच्या पावडर आम्ही पाण्यात मिक्स करून जर याची फवारणी करतो, हिंगाच्या तीव्र वासामुळे कुठलीही कीड आपल्या पालेभाज्यावर राहत नाही, याचा एक चांगला आहे. हा तंबाखू अर्क आहे. तंबाखूच्या आणि देशी गायच्या गोमूत्रात मिक्स करून हे आपण तंबाखू अर्क केलेला असतो. त्याचाही आपण कीडनाशक म्हणून याचा वापर केला जातो. हा दशपर्णी अर्क आहे. दशपर्णी म्हणजे 10 झाडांच्या पानांचा अर्क, की जे शेळ्या मेंढ्या खात नाही, कडू पाला असतो, त्याच्यापासून 40 दिवसात हा तयार होतो. हा दशपर्णी अर्क आम्ही कीड नियंत्रणासाठी याचा वापर करतो. हे अशा घरगुती निविष्ठांचा वापर करून आम्ही कीड नियंत्रण करतो. ह्याच्यामध्ये आता तुम्ही पाहताय दशपर्णी अर्क. दशपर्णी म्हणजे काय? 10 झाडांचे पानं की जे शेळ्या मेंढ्या खात नाहीत का, त्या झाडांना कडूपणा असतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, करंज पाला घेतला आहे, लिंबाचा पाला घेतला आहे, सीताफळ घेतली, रामफळ घेतली, घाणेरी घेतली, निरगुडी घेतली, धोत्रा, एरण, पपई, शेवगा, हळद, रुई, हे अशा कडू वनस्पतींचा पाला घेतला आहे. त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट, परत देशी गायचं गोमूत्र आहे आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा, हे सगळं मिश्रण करून 40 दिवस हे सडवलं जातं. 40 दिवसानंतर ह्याचा एकदम तीव्र असा कडक वास तयार होतो आणि आपण कुठल्याही पिकाच्या नियंत्रणासाठी कीडनाशक म्हणून ह्याचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये तुम्ही पाहताय
की विषमुक्त नैसर्गिक पद्धतीने आपण जर याच्या फवारणी करतो, आंबट ताकाची फवारणी, तर याचा परिणाम तुम्हाला त्या प्रात्यक्षिक पाहायला मिळेल की ताक हे बुरशीनाशक असल्यामुळं कुठल्याही झाडाचे शक्यतो मोहराची किंवा फुलाची गळ झालेली नाही आणि तुम्हाला बऱ्यापैकी 80% तर फलधारणा झालेली दिसेल. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय, आता हे जे पीक दिसतंय हे केरळ राज्यातलं मधले आहेत. ह्याचं उत्पादन केरळमध्ये होतं. ते हे आहे विलायची किंवा आपण वेलदोडे म्हणतो. तर ह्याचं उत्पादन तिथं न येता की आम्ही जीवामृतवर सुद्धा आणू शकतो. ह्याचं हे आता तुम्हाला ताजं उदाहरण दिसेल. याच्यामध्ये आपण विड्याच्या पाण्याची लागवड केलेली आहे. आता याला का कुठल्याही मंडपाची गरज नाही, तर माझ्या नारळच्या झाडांच्या मुळाजवळ आपण ही विड्याची पानं लावलेली आहेत आणि ह्याची उंची नाही म्हटलं तरी 30 ते 40 फूट उंच गेलेली आहे. ही विड्याची पानं विषमुक्त असल्यामुळं हे पानाचा जे गुलकंद किंवा आपण मुखवास म्हणतो, तर हे आपल्या अमेरिकेपर्यंत जातात. आता हे जाण्याचं कारण म्हणजे काय, की अमेरिका खंडामध्ये कुठलीही पानटपरी नाही, तिथं असं पान मिळत नाही. पण आपले भारतीय तिथं खूप तिथं आहेत. आमच्या आठवडे बाजारला आमचे काही कस्टमर पानं घेतात, त्याचा गुलकंद किंवा मुखवास बनवतात आणि त्यांच्या मुलांना किंवा सुनबाईला ज्या टायमाला ते अमेरिकेत जातात, तर त्याचा ते 5 किलो 10 किलोच्या बरणीमध्ये ह्या विड्याच्या पानांचा गुलकंद किंवा मुखवास त्या अमेरिकेत पण इथून पोचला जातो. आता याच्यामध्ये तुम्ही पाहताय सजीव, ज्याला वनभिंत म्हणतो आपण, तर याच्यामध्ये काय केलं आहे, बांधावर मी जे काही झाडं लावलेली आहेत, नारळ ते नारळ 2 झाडाचं अंतर 30 फूट आहे. 30 निम्म 15 आंबा आहे, कारण आंब्याला थोडं पांगायला जागा जास्त असते म्हणून त्याला 15 फुटा घेतला आहे. 15 निम्म 7.5 लिंबू घेतलेले. लिंबू ही जुडपी पद्धत आहे. माझी अर्धी शेती माझी ह्या शेताच्या बांधावर आहे आणि आमच्या पाळेकारा गुरुजींच्या भाषेत सांगायचं तर ही सजीव वनभिंत. आता ही वनभिंत का टाकायची, 7 जूनला ज्या टायमाला मोठ्या चक्रीवादळ येतात, वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे राहते. आता ही झाडं मोडत नाही, मोडणारी झाडं मी ह्या बाजूला लावलेली आहेत. तर ही झाडं शेवगेसारखी झाडं मोडू शकतात किंवा मी इकडे काटावांगी टोमॅटो लावले, हे झाडं वाऱ्याने झोपू शकतात. म्हणून न मोडणारे झाडाचं आपण सजीव वनभिंत आपण इथं लावलेली आहे आणि अर्धी शेती माझी या शेताच्या बांधावर आहे. याच्यामध्ये हा झालेला माझा पहिला प्रयोग बघा, की 2 झाडांच्या अंतरामध्ये एकच व्हरायटी आहे. एका झाडाला आपण कुठलंही जीवामृत कमी गेलेलं आहे, याला कुठली स्लरी नाही, कुठलं आच्छादन नाही. या झाडाला स्लरीचं प्रमाण जास्त आहे. 15 दिवसाला 5 लिटर जीवामृत, पुढच्या 15 दिवसानंतर 5 लिटर, महिन्याला 10 लिटर ह्याला जीवामृत दिलं जातं. ज्याला जीवामृत कमी गेलं त्याला आलेली शेंग तुम्ही पाहू शकता 1.5 फूट 2 फूट. ज्या झाडाला मी जास्त जीवामृत दिले 10 लिटर, त्या झाडाला आलेली शेंग ही 4.5 फुटापर्यंत याचं लांबी झालेली आहे. त्याचं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डला, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद झालेली आहे. सगळ्यात लांब शेंग म्हणून ह्याची नोंद झालेली आहे. तर ह्याच्यामधला आफ्टर आणि बिफोर हे तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. याच्यानंतर आपण पुढच्या शिवर फिरकडे जाऊया. याच्यामध्ये आपण आता पाहताय तर हा रेड पेरू आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळं हे पण लावलं आहे. ह्याच्यामध्ये रेड डायमंड आहे, मलेशियन जारबेर ही व्हरायटी आहे. अतिशय गोड आणि मार्केटमध्ये ह्याला दर चांगला मिळतो आहे. ह्याचे पण आपण आता लागवड केलेली आहे. ह्या 2 झाडाच्या अंतरमध्ये आपण जे काही आंतरक्रॉप घेतलेले आहे, ह्याच्यामध्ये भरताचं वांगं आहे, कोबी आहे आणि इतर काही बरंच आपण मिरची आहे. ह्याची लागवड आपण मधल्या ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. ह्याचंही आपल्याला उत्पादन मिळते. याच्यामध्ये आता तुम्ही पाहू शकताय, मी शेवग्याच्या झाडाला जास्त जीवामृत टाकलं तर 4.5 फूट शेंग होऊ शकते. हे मी त्यात प्रयोग केला. तर मग मी एका ज्वारीच्या बीला आपण जास्त जीवामृत टाकलं, एक ज्वारीची बी लावली आणि म्हटलं पाहू. तर याच्यानंतरला असं लक्षात आलं की दर आठवड्याला 1 कपभर मी जीवामृत टाकायचो आणि पाणी द्यायचो. आपल्या शेतातली ज्वारी 8 ते 10 फूटपेक्षा जास्त उंच वाढत नाही. तर हे तर तुम्ही पाहतायत, तर ही 15 फूट हाईट झालेली आहे. आपल्या शेतातल्या ज्वारीला फक्त एकच कणीस येतं. ह्याला आता तुम्ही पाहताय तर 11 कणसं आता गेले. हे आता एक तर ॲक्च्युली वाढलेली आहे, पण 15 फूट हाईट आणि 11 कणसं एका बी बसून येतं. ही जीवामृतची ताकद आता तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये आम्ही उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याचं नियोजन करतो.
तर ह्याच्यामध्ये काय करतो की आम्ही फ्लॅट वाफे करतो. फ्लॅट वाफेमध्ये भाजी टाकतो, रेन पाईप टाकतो. रेन पाईपाने आम्ही ह्याला जीवामृताने पाण्यामध्ये ह्याला आम्ही पाणी दिलं जातं. पण ह्याच्यामुळं काय होतं की पावसाळ्यामध्ये आपल्याला ह्याच वाफ्यामध्ये जर आपण फ्लॅट वाफेत भाजी टाकली आणि पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ह्या भाज्या आपल्या जळू शकतात किंवा पिवळ्या पडू शकतात. तर त्याच्या पुढचं पावसाळ्यातलं नियोजन कसं असतं, याच्यामध्ये आताच्या शिवार फेरीमध्ये तुम्हाला मी असे काय प्रयोग केलेले दाखवतो आहे. तर याच्यामध्ये आपलं हे शेड नेट आहे. हे नेट आपली 50 मायक्रॉनची आहे. ज्या टायमाला आपल्या शेतामध्ये 100% ऊन पडतं त्या टायमाला पिकाच्या वर आपल्याला एक चकटा पडतो जास्त उन्हाचा. तर हे 50 मायक्रॉनचं नेट असल्यामुळं 50% ऊन खाली येतं. ह्याच्यामध्ये सगळे वेलवर्गीय आपण भाज्या लावतो. यात काटावांगी लावतो, टोमॅटो लावतो किंवा काकडी लावतो. आता हे आपण काकडीचं दुसरं पीक घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, हे पावसाळ्यातलं नियोजन आहे. फ्लॅट वाफेमध्ये आपण जो कुठल्या भाज्या घेतो तर त्यामध्ये काय होतं की पाणी साठलं तर ते आपल्या भाज्या जास्त पाण्यामुळं झाल्यामुळे पिवळ्या पडतात. त्याला आपण काय केलं, ह्याला 2 फुटाचं बेड तयार केलेलं आहे आणि त्या बेडवर आपण आता काकडी लावलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, हे स्वीटकॉर्न लावलं आहे. आता हे का लावलं आहे, ह्या स्वीटकॉर्नला ज्या टायमाला फुलं येतात ह्याच्यावर मधमाशी येते आणि पॉलिनेशन पारगीकरणाचं काम 1 नंबर होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याला पानं दिसतात, हे पानं म्हणजे काय, हा पक्षी थांबा आहे. ह्याच्यावर ज्या टायमाला माझ्या काकडीवर एखादी कीड येते त्या टायमाला एखादी चिमणी ह्याच्यावर बसते आणि एखाद्या काकडीच्या पानावर जी कीड येते ती चिमणी ह्याच्यावर उतरते आणि ते त्याचं अन्न ग्रहण करते. ह्याला पक्षी थांबा म्हणून आपण हे केलं आहे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या काकडीच्या या शेतामध्ये बांबूचे बांबूवर आपण वेल चढवतो. इथं तुम्हाला कुठलाही बांबूचे दिसणार नाही. ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की ह्याला झोके बनवलेले आहेत आणि 2 तारामधलं अंतर 2.5 फुटाचं ठेवलं आहे. झिगझॅग पद्धतीने आपण ह्या दोरीच्या साईडने आपण वेलीची बांधणी करतो. 0% आपण बांबूच्या काठीचा वापर करत नाही. हा नॅचरल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता पाण्याचे नियोजन जर पाहिलं तर ह्याला अंडरग्राऊंड आपण ड्रिप सिस्टीम केलेली आहे. आता ह्याचं कासाठी काय करायचं, उन्हाळ्यामध्ये आपलं ड्रिप प्रसरण पावतं आणि हे वेडे वाकडे होतात. तर त्याच्यामुळं काय केलं आहे, मातीच्या खाली 2 इंच आपण टाकलेले आहे आणि जिथं पाणी पडतं तिथंच आपण हे क्रॉप लावलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही काकडी लावताना कुठलंही प्लॅस्टिक मल्चिंग टाकत नाही. तर आता वेली वाढल्या की आम्ही ह्याला काडी कातरचं आच्छादन देतो. आता कमी खर्चिक दर्जेदार शेती म्हणजे काय की आम्ही जे काही निविष्ठा बनवतो तर हे तुम्ही 10 गुंठ्याचं शेड बघताय. तर आपले शेतकरी नाही म्हणलं तरी ह्या 10 गुंठ्याच्या शेडला 2 ट्रॉल्या शेणखत टाकतात. एका ट्रॉलीची किंमत आमच्याकडे 5,000 रुपये, 10,000चं खत टाकतात. तर मी इथं काय करतो आहे की 10 गुंठ्याला फक्त 30 किलो खत वापरतो. ते कसं की ज्या टायमाला मला क्रॉप लावायचे तिथं मी एक छोटासा खड्डा घेतो आणि मी जे काय निविष्ठा बनवल्यात शेणखत त्याच्यामध्ये निंबोळी पावडर असेल ही तर या खड्ड्यात मिक्स करतो आणि त्या जागेवर हे माझं क्रॉप लावलं जातं. कुठलाही अतिरिक्त यात तुमचा खताचा वापर होत नाही. मध्ये पडलेल्या खतामुळं काय होतं की यात तणांचं उगवण शक्ती जास्त वाढते. आणि इथं मी फक्त काय केलं की मुळांच्या जवळ मी इथं खत टाकलेलं आहे, म्हणजे मधल्या कुठल्या माझे ते तण उगवत नाही. ह्याचं एक असं आपण नियोजन केलेलं आहे. याच्यानंतर पुढल्या खताच्या निविष्ठा कशा बनवायच्या त्या पुढच्या शिवार फेरीत मी तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये तुम्ही आता निविष्ठा पाहताय. आता आपण काकडीच्या शेतातनी आलो. जे आपण आता फळवर्गीय आपण जे काय पालेभाज्या लावतो त्याच्यामध्ये आपण भरपूर शेतकरी काय करतात, भरपूर खर्च करतात खताचा. शेणखताला 10 गुंठ्याला नाही म्हटलं तरी 2-2 ट्रॉले शेणखत टाकतात. आमच्याकडे 1 ट्रॉली 5,000ला मिळते. लोक 10,000चे खतं टाकतात. मग याच्यामध्ये कमी खर्चिक आणि दर्जेदार उत्पादन कसे घ्यायचं असेल तर मी तर निविष्ठा बनवलेले आहेत. आता याच्यामध्ये मी आता काय केलं आहे, देशी गाईचं चांगलं कुजलेलं शेणखत घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण शेळ्या मेंढीच्या लेंड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण हा भाताचा कोंडा किंवा तूस म्हणतो आपण, हे तूस मिक्स केलेलं आहे. आपल्या चुलीमधले राख ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे. 1-1.5 किलो आपण निंबोळी पावडर ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. आणि हे एक जीव करून जिथं आपल्याला जो क्रॉप लावायचा आहे, म्हणजे काठावांगी लावू शकता तुम्ही, टोमॅटो लावू शकता, त्या जागी थोडा खड्डा घेऊन आपल्या मुठीमध्ये जेवढं खत आहे ते खत त्या खड्ड्यामध्ये टाकून एकजीव करायचं आणि त्या जागेवर त्याचा क्रॉप लावायचं. ह्याचे फायदे काय आहेत की आपलं शेतकरी ज्या टायमाला काय करतो की हा घाबेलेने आपल्या शेतावर पसरवतो
त्या टायमाला ह्या खतामध्ये भरपूर तणांचे बी असतं आणि तो मधल्या भागात जर तणांचे बी पडलं तर जास्तीत जास्त तण उगवले जातात. मी काय करतो, फक्त त्या बेडवरच फक्त आपलं एक मूठभर खत टाकतो आणि तिथं ते झाड लावून टाकतो. त्या झाडाला हे सगळं अन्न किंवा त्याचं तिथं पुरवलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये आपण बघा ह्या निविष्ठा आता बनवल्यात. आपल्याला कुजलेलं देशी गाईचं शेण घ्यायचं, त्याच्यामध्ये लेंडी खत मिक्स करायचं, त्याच्यामध्ये भाताचा जो कोंडा किंवा तोस असतो तो ह्यात मिक्स करायचा, निंबोळी पावडर असते, ते लाल मुंगी आपल्याकडे शेतामध्ये होऊ नये म्हणून ते थोडं 1 किलो 2 किलो ह्यात मिक्स करायचं. आता ह्याच्यामधून काय होतं आहे, ज्या भाताचा कोंडा आहे हे आपल्या पिकाला सिलिकॉनचं ह्याच्यातने पुरवठा होतो. आपण ह्याच्यामध्ये घरातले आपण राख टाकतो, राखेमधून आपल्याला आपल्या पिकांच्या मुळांना कॅल्शियम भेटतं आणि हे अन्नद्रव्य आपण मुळाला दिलं तर कुठलंही बाहेरच्या निविष्ठा आपल्याला वापरायची गरज नाही. आपल्याला दर्जेदार उत्पादन घेता येतं. ह्याच्यासाठी आम्ही ह्या घरच्या निविष्ठा आम्ही तयार करतो असतो. ह्याच्यामध्ये आपण काही झाडांची अशी लागवड केली की बाहेरच्या देशातली व्हरायटी आहे. आता हा बघा ब्लॅक कस्तुरी मँगो, तर ह्याचं पानही ब्लॅक कलरचं, ह्याची फांदी पण ब्लॅक कलरची आणि ह्याला आंबे येतात तोही ब्लॅक कलरचा असतो. ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म जे असतात, मग हे बाहेरच्या देशातच काय येतात, तर हे जीवामृतवर आम्ही आणू शकतो आणि आम्ही ह्याला आता पाळीकर तंत्रज्ञान वापरलेले आहे, जीवामृत वापरलेले, जीवामृतची स्लरी वापरलेली आहे. आणि ह्याची जी काही रोपं असतात ते आमच्या पाळीकर गुरुजींच्या एका शेतकऱ्यांनी बनवलेली आहे. साई हायटेक नर्सरी, सासवडच्या जवळ सिंगापूर, कोरडे बंधू, तर त्यांची नर्सरी एका छताखाली फार सगळी रोपं तुम्हाला तिथे मिळतात. याच्यानंतर पुढल्या एका आंब्याची तुम्हाला माहिती देतो यापुढे. याच्यामध्ये बाहेरच्या देशातल्या आपण काही व्हरायटी लावल्यात. तर आता हे तुम्ही आंब्याचं झाड पाहत आहे, तर हे जपानमधलं आहे, ते मियाजाकी म्हणतो आपण. तर बाहेरच्या देशात लाख रुपये 1.5 लाख रुपये किलोने आंबा विकला जातो. ते आपल्या भारतात काय येऊ नये म्हणून मियाजाकी एक व्हरायटी लावली. तुम्ही डाव्या बाजूला हे जांभळाचं झाड बघताय, त्याची व्हरायटी आहे 10 kg जांभूळ. 10 kg म्हणजे काय, 1 किलोमध्ये 10 जांभळं बसतात. म्हणजे त्या जांभळाचं जर वेट पाहिलं तर 100 ग्रॅम एक जांभूळ आहे. अंड्यापेक्षा छोटं आणि लिंबापेक्षा मोठं इतकं ते व्हरायटीचं आपण हे सुद्धा इथं क्रॉप लावलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही आता हे जे झाड बघताय, तर हे काश्मीरमधलं लाल सफरचंद आहे आणि ह्याला हवामान आहे ते तुमच्या थंड प्रदेशातलं आहे. पण ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की जीवामृतचा वापर करून ही व्हरायटी हरिमन 99, हरिमन शर्माची ही व्हरायटी आहे की थोडं उष्ण प्रदेशात पण येऊ शकते. आणि आता तुम्ही पाहू शकता की माझ्या झाडाला आता भरपूर सफरचंद आलेली आहेत आणि ह्याचा कलर आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रात 80% ह्याला रेड कलर येतो आहे. खायला सेम टेस्ट आहे आणि चांगल्या क्वालिटी त्याला गेल्या वर्षी पण सफरचंद आली होती आणि आताही आलेले आहेत. हे तुम्हाला प्रात्यक्षिक पाहता येईल. आता इथं तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे एक मॅजिक आहे. मॅजिक म्हणजे काय की आपल्याकडं शक्यतो आपल्या शेतामध्ये जे बटाटा लावतो तो बटाटा हा शक्यतो जमिनीच्या खाली येतो. पण हे जगातलं एक 8वं आश्चर्य आहे की बटाटे हे जमिनीच्या वर माझ्याकडे वेलेले बटाटे आलेले आहेत आणि ह्याला एअर पोटॅटो असं म्हणतात. एकदा बटाट्याचा कंद तुम्ही जमिनीत लावला तर 4 ते 5 वर्षे आपल्याला परत बटाटा हा लावायचा नाही. 7 जूनला ज्या टायमाला हवा बदलते, आर्द्रता वाढते, त्या टायमाला सुप्त अवस्थेत असलेल्या बटाट्याला मोड येतात आणि परत ह्याला नवीन वेली येतात. ह्याला तुम्ही आता पाहू शकता की भरपूर बटाटे आलेत. आता ह्याची खासियत अशी आहे की आपल्या बटाट्याची स्किन एकदम गुळगुळीत राहते, कारण तो जमिनीच्या खाली असतो. त्याच्यामुळे त्याला कुठलंही ऊन लागत नाही, त्याला वारं लागत नाही, कुठलं थंडी लागत नाही. हा बटाटा हवेत असल्यामुळे ह्याला ऊनही लागतो, वारं लागतो आणि थंडी लागतो, त्यामुळे तो ह्याला ब्राईटनेसपणा आहे. आता दोन्हीमधला फरक तुम्हाला जाणवेल की आपला मातीखालचा बटाटा आणि ह्या बटाट्यात फरक काय आहे. तर ह्या बटाट्यामध्ये 1% शुगर आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर्सी गाईचं 1 कपभर दूध प्या आणि देशी गाईचं तुम्ही 1 कपभर दूध प्या. देशी गाईच्या दुधामध्ये साखर टाकण्याची गरज लागत नाही. तसं ह्याच्यामध्ये ह्याचा 1% शुगर आहे आणि हा बटाटा खाणाऱ्यांचा वर्ग कोण आहे की जैन मुनी वगैरे असतात, तर ह्यांचा हा कंदमामधला हा प्रकार खाण्याचा आहे. म्हणजे हा कॉस्टली विकत जातो. तर ह्याची आपण आता हे लागवड केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही आता पाहू शकता की ही व्हरायटी आहे राई आवळा.
आता आम्ही काय करतो की ह्याला ताकाची फवारणी करतो. ह्याचं फलधारणा तुम्ही पाहताल तर द्राक्षाच्या घडागत त्याला आवळे आलेले आहेत. आणि ह्याचं आमच्या बाजारपेठेमध्ये 100 रुपये किलोप्रमाणे हा विकला जातो. आणि ह्याचं उत्पादन कमी वेळामध्ये चांगले उत्पादन मिळते. वर्षातून 2दा ह्याला बहार येतो आणि ह्याला चांगले पैसे मिळतात. याच्यानंतर ही आपली शिवार फेरी इथं समाप्त होते. धन्यवाद.